राम राम काका. राम राम. बरं तुमचं नाव काय? नितीन बाबूलाल महाजन. कंपनीकडनं आलेलो आहे. हो आपण ज्वारी 186 नंबरचा प्लॉट बघतोय. हो. तर एकंदरीत तुम्हाला 186 नंबर ज्वारी टाकलेली आहे, तर ते कसं काय वाटते बरं? मी 186 नंबर ज्वारीचे 2 प्लॉट केले. एक पेरून केलेला आहे आणि हा एक आपण जसं शाळू टाकतो तसं फोकून केलेला आहे. बाऱ्यांमध्ये बियाणं फोकलेलं आहे हाताने. बरं. आणि त्याला काहीच खर्च न करता डायरेक्ट पाणी भरून दिलंय. फक्त किती पाणी भरलेत? याला 5 पाणी झाले, म्हणजे 4 पाणी होऊन गेले. आता 5वं पाणी भरायचे. अच्छा, असं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, दादाने त्यांनी करून 186 नंबरची ज्वारी टाकलेली आहे. सर्वात मेन वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तिचं, त्यांनी फोकून टाकलेली आहे. हा फोकून दिलेला आहे प्लॉट, बघून घ्या. आणि आपण जो अगोदर प्लॉट बघितला तो ट्रॅक्टरने पेरलेला होता. आता ही एक पॅकेट जे आहे ते फोकून टाकलेलं आहे काकांनी, त्यांनी बघून घ्या. तरी फोकलेली चांगली येते. शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? पेरलेल्यापेक्षा फोकलेली चांगली ज्वारी वाटते मला. बघा शेतकरी मित्रांनो, चांगली वाटते. काकांनी त्यांची प्रतिक्रिया आहे, बघून घ्या. बरं काका, पुढच्या वर्षी कपाशीचं वाण जे लावणार आहेत, तर कोणतं वाण लावणार आहेत? ते मी डबल हत्ती लावणार आहे. हत्तीवाली जैव लागवड करणार आहेत. जैव. बघा शेतकरी मित्रांनो, होती माझी ती. मागच्या वर्षी काकांनी त्यांनी हत्तीवाली जैव लागवड केलेली होती. तर 7 क्विंटल आली ती. आणि येणाऱ्या वर्षी पण जे आहेत काकांनी ते तर हत्तीवाली जैव लागवड करणार आहेत. तर शेतकऱ्यांना माझी अशी विनंती राहील की तुम्ही पण हत्तीवाली जैव लागवड करा आणि तुमचं उत्पन्न चांगलं वाढवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं 5 पाकळीचं बोंड आहे आणि वजनदार माल निघतो आणि फवारणी पण कमी लागते. तर माझा मोबाईल नंबर आहे 94 23 95 10 95. धन्यवाद काका.